आणि आपले प्रतिनिधी वैभव परब सध्या आपल्या सोबत आहे आणि वैभव परब यांच्यासोबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आहेत। आपण वैभवकडे जाऊयात। वैभव, नक्कीच अमोल, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सर्वांना उत्सुकता होती की एकनाथ शिंदे नेमके शांत का आहेत, का ते आपल्या आमदारांना आणि खासदारांना नेत्यांना भेटत नाही। मग मला असं वाटतं की आता थोड्याच वेळात एकनाथ शिंदेंची जी पत्रकार परिषद होणार आहे ती नेमकी कशा संदर्भात असणार आहे हे शिरसाट साहेब यांच्याकडून सांगूया। शिरसाट साहेब, आता एकनाथ शिंदे आज मौन सोडणार असं एकंदरीत चित्र आहे, का मौन सोडतायत? नाराजी दूर झालेली आहे? काय नेमकं बोलतील आज? हे बघा, या बाबतीमध्ये मला सुद्धा कल्पना नाही आहे, परंतु एवढं निश्चित होतं की त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर ते काहीतरी विचार करतायत आणि त्यांना आता एकांत पाहिजे असं एकंदरीत जाणवत होतं। म्हणून आम्ही सुद्धा त्यांना भेटायचा प्रयत्न केला नाही। जे कोणी भेटायला गेलेत त्यांनी सरळ सांगितलं, तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये जा, ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिले त्यांचे आभार माना। आणि मग हा संदेश देऊन त्यांनी सर्वांनाच कुणाचीही भेट घेतली नाही आणि मग त्यांना जे काही अपेक्षित होतं ते कदाचित घडलं असावं किंवा त्यांच्या मनातलं जे आहे ते आज त्यांना बोलाशी वाटतंय, म्हणून त्यांनी आज ही पत्रकार परिषद घेतली। 2 दिवस 3 दिवस न बोलल्यामुळे डॅमेज देखील बऱ्यापैकी झालेला आहे ना, कारण का तुमच्या संदर्भातल्या ज्या काही बातम्या आल्या की एकनाथ शिंदे सत्तेच्या बाहेर राहणार, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदी बसणार नाही, एकनाथ शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदाऐवजी श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाणार, या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या आता कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ही प्रेस आहे? नाही, तसं काय नाही। हे बघा, बातम्या ह्या अनेक प्रकारच्या चालल्या। एकनाथ शिंदे होतील की देवेंद्र फडणवीस होतील या सगळ्या चर्चा चालत होत्या। मग कधी तर राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आहे त्याच्या चर्चा चालत होत्या। मग आमदारांचं काय मत आहे, मग वेगवेगळे लोक वेगवेगळे मतं देत होते। मग अशा वेळेला शिंदे साहेबांसारख्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या गोष्टीमध्ये सहभाग घेऊन पुन्हा त्यांना काही वेगळं वातावरण वळण द्यायचं काम करू नये, हे त्यांची जी काही विचार करण्याची ताकद आहे हे ह्यात तुम्हाला दिसून आलेली आहे। त्यांनी कुठेही एक शब्दही वापरला नाही, बोलले नाही, काही नाही। त्यांनी एकच सांगितलं की आम्हाला वरिष्ठ नेते आहेत, मोदी साहेब आहेत, अमित शाह साहेब आहेत, ते जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। एका वाक्यामध्ये त्यांनी आपली राजनीती स्पष्ट केलेली आहे। पण एकनाथ शिंदेच्या शांत राहण्यामागे खूप काही दडलेलं आहे ना, म्हणजे एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि आज जर ते बोलत असतील तर त्यांची नाराजगी दूर झालेली आहे का? केंद्रातून काही कोणाचा फोन आलेला आहे? कारण का एकनाथ शिंदे शांत राहून काही वेगळा कार्यक्रम करतात का? म्हणजे आपल्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर शांतीत क्रांती अशी काही केली आहे का एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे साहेबांच्या मनात काय चालतं ना याची खरंच जाणीव लोकांना होत नाही। आमच्यासारख्याला, आम्ही इतक्या जवळ राहतो ना, आम्हाला सुद्धा कधी कधी वाटतं की यांच्या मनात नेमकं काय चाललंय। आणि न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यामध्ये त्यांचा 1 नंबर आहे। म्हणून काय घडलंय, काय चाललंय हे जोपर्यंत आता आपण त्यांना भेटत नाही किंवा त्यांचं प्रेस ऐकत नाही तोपर्यंत कळणार नाही। आता त्या प्रेसमध्ये नेमकं काय बोलतायत ही उत्सुकता तुम्हाला आहे तशी मलाही आहे। पण एक मात्र जवळपास निश्चित आहे की देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास फायनल झालेलं आहे। अंतिम घोषणा बाकी आहे, कारण का भाजपचे निरीक्षक येतील। कारण का बघा, तुमच्या दोनही पक्षांचे गटनेते निवडले गेलेत, आमदारांची बैठक झालीत, भाजपमध्ये जवळपास नाव अंतिम झाले ही चर्चा आहे। त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज होते आणि आता केंद्रातून काही फोनाफोनी झाले आहेत, त्यामुळे आता कुठेतरी नाराजगी दूर झाली आहे, असं देखील एक चित्र आहे। बघा, राजकारणामध्ये कोणतीही गोष्ट जोपर्यंत अधिकृतपणे जाहीर होत नाही तोपर्यंत फायनल 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 हे सगळं चालत असतं। उदाहरणार्थ म्हणतो, आमच्यासारख्याचं नाव गेल्या 15 वर्षापासून मंत्री म्हणून यायचं, नाही झालं। राजकारणामध्ये सगळं अनसर्टन असतं, जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत काही नाही। म्हणजे तुम्ही म्हणता एकनाथ शिंदे अजूनही रेसमध्ये? रेसमध्ये काय, रेसमध्ये तो होते राहणारच, ते रेसमध्येचा प्रश्न येत ना कुठं। जोपर्यंत नाव डिक्लेअर होत नाही तोपर्यंत प्रत्येक जो कोणी इच्छुक असेल तो रेसमध्ये आहेच। म्हणजे एकनाथ शिंदेनी शांत राहून आपली रेस कायम ठेवली असंच म्हणावं लागेल ना? रेसमध्ये त्यांना जायचा प्रश्न येत नाही। त्यांच्या नेतृत्वात जेव्हा निवडणूक लढवली गेली तेव्हा रेसमध्ये ते होतेच, त्यांना नवीन काहीतरी करावं लागलं। रेसमध्ये होते, पण जेव्हा बहुमत मिळालं, भाजपाला जास्त जागा मिळाल्या, तेव्हा रेसमधून बाहेर पडल्याचं चित्र तयार झालं होतं। आणि एकनाथ शिंदे जेव्हा शांत राहिले 3 दिवस आणि त्यानंतर आज प्रेस कॉन्फरन्स घेतात, म्हणजे याचाच अर्थ काहीतरी बऱ्याचपैकी घडामोडी झाल्या असतील ना? हे बघा, एक लक्षात घ्या, जागा सगळ्यात जास्त कोणी लढवल्या? भाजपने।
सर्वांचा अंदाज काय होता, भाजपच्या एवढ्या जागा येतील, मग 90 येतील, 100 येतील, हा अंदाज होता. आम्ही 85 जागा लढत आहे, आमच्या जागा किती येतील, एवढ्या येतील. पण सत्ता येईल आणि सत्तेमध्ये मग मुख्यमंत्री ठरेल असं पहिल्यापासून ठरलेलं आहे. पण शब्द असाही दिला होता एकनाथ शिंदेंना की जागा कितीही कोणाच्या आल्या तरी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे असतील, असा भाजपनं शब्द दिला होता. याबद्दलची मला कल्पना नाही. याबद्दल फक्त शिंदे साहेबच सांगू शकतील, कारण की ह्या वरिष्ठ पातळीवर ज्या चर्चा होतात ना, ते सर्व आमदारापर्यंत किंवा माझ्यासारख्या प्रवक्त्यापर्यंत येत नसतात. त्यांनी सांगितलं तू बोल तर मी ते बोलू शकतो, परंतु जोपर्यंत त्यांना जी अधिकृत माहिती ती माझ्याकडे नाही, म्हणून त्यांना काय शब्द दिला होता, त्यांचं काय बोलणं झालं होतं, त्या बाबतीमध्ये ते स्पष्ट करू शकतात. म्हणून थोडंसं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण राहू. प्रेस झाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट होतील आणि काही गोष्टी जे काही बाकी आहेत. पण चेहरा तर एकनाथ शिंदेंचाच वापरला गेला. लाडक्या योजना, ज्या काही बहिणींच्या योजना होत्या त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाखाली वापरल्या गेल्या, असंच तुमच्याच आमदारांचं मत आहे. नाही, हे कोण नाकारतं? महाराष्ट्रातला कोणी नाकारू शकतो? तुम्ही पाहिलं तर पहिल्यांदा ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्या दिवसापासून एक जातीचं समीकरण वेगळं झालं, आंदोलन झाले, ओबीसीचं आंदोलन झालं, मराठा समाजाचं आंदोलन झालं, इतर लोकांचं आंदोलन झालं. या आंदोलनाला समोर जाणं, सरकार चालवणं, त्याच्यामध्ये काही योजना सरकारच्या ज्या होत्या शेतकऱ्याच्या हिताच्या असतील, महिलांच्या हिताच्या असतील, विद्यार्थ्यांच्या हिताच्या असतील आणि लाडकी बहीण योजना, ह्या सगळ्या योजना कार्यान्वित करणे, त्याला फंडिंग करणे, जे असलेल्या जे काही स्पीड ब्रेकर होते ते काढणे, एवढं जे ताकदीचं काम आहे ना. शिरसाट साहेब, प्रश्न हाच आहे ना की एवढं ताकदीचं काम केलं तरी एकनाथ शिंदेचं नाव रेसमधून बाहेर कसं काय फेकलं गेलं? कोण म्हणलं बाहेर फेकलं गेलं? तुमचा गैरसमज आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा रेसमधून बाहेर फेकण्याचा प्रश्नच येत नाही आहे. एकनाथ शिंदे साहेब ॲज इट इज आजही कुणी शातीरडोकपणे सांगू शकत नाहीत की हा मुख्यमंत्र्याचं नाव होणार आणि त्या मुख्यमंत्र्याचं नाव होणार. एकनाथ शिंदे साहेब हे टॉप टू टॉपच राहणार आहेत. म्हणून आता फक्त त्याच्यावरचं काय ठरलंय हे अमित शाह साहेब, मॅक्झिमम रोल त्यांचा अमित शाह साहेबचा होता, ते आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्यात जी काही चर्चा होईल त्यानंतरच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फायनल होईल. परत तुम्हाला फिरून विचारतो, मग एकनाथ शिंदे नाराज होण्यामागचं काय कारण होतं? नाराज कुठे होते ते? 3 दिवस का ना कोणाशी बोलले? अहो नाही बोलले म्हणजे त्यांना त्यांचा विचार करायला टाईम द्याल का नाही? एवढ्या मोठ्या प्रचाराचा तुम्ही जर पाहिला गदारोळ, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात जास्त सभा घेतल्या. भाजपच्या असेल, राष्ट्रवादीचा असेल की शिवसेनेचा असेल, प्रत्येक आमदाराला विचारा शिंदे साहेब तुम्हाला काय मदत करू शकले किंवा तुमच्यासाठी काय त्यांनी केलंय. सगळ्यांसाठी झटणारा हा नेता आहे, फक्त पक्षपुरता मर्यादित नव्हता. या प्रत्येक जण निवडून यावं ही त्यांची भावना होती. तरी एकनाथ शिंदेचं नाव जाहीर करायला उशीर होतोय हे तर मान्य करा ना तुम्ही. आता होतोय उशीर, काही कारणं असतील, काही समीकरणं असतील, परंतु मला वाटतं आजही माझा पक्ष म्हणून मी म्हणतो की एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा ज्याला महाराष्ट्राने पसंती दिलेली आहे त्यांना तुम्हाला डावलू नये किंवा डावलता येणार नाही. एक दुसरी गोष्ट अशी की तुम्ही केंद्राचा उल्लेख केला. काल तुमच्या सर्व खासदारांनी, आजी माझी या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची वेळ मागितली होती भेटीसाठी, परंतु ती काही मिळाली नाही. परंतु आज मात्र सुनील तटकरेंना बरोबर वेळ मिळाली. हा दुजाभाव वाटत नाही का? आता थोडंसं सरकार बदललं, गणितं बदलली, तुम्हाला पण थोडंसं डावललं जातंय? नाही, सुनील तटकरे खासदार आहेत, बाकी पण खासदार आहेत, पण खासदार आहेत. लोकसभेचं अधिवेशन चालू असतं, एखादा दिवस असा असतो ज्या वेळेला वेळ देता येत नाही, पण याचा अर्थ मोदी साहेब आम्हाला भेटत नाही अशातला भाग नाही. सर्वजण भेटतात, बोलतात, अत्यंत चांगले रिलेशन्स आहेत आणि तटकरे भेटले म्हणून आपल्याला भेट नाकारली की काय असं आमचं कोणताही मनामध्ये शंका सुद्धा हे दिसतंय ना, स्पष्ट दिसतंय. काय दिसणार आहे? काय होतं? तुम्हाला वेळ नाही देत, तटकरेंना भेटतात, हे तर स्पष्ट दिसतंय ना. हो, आजचा वेळ त्यांचा शेड्यूल काय असेल त्याच्यावरती वेळ ठरत असते. दर दिवसाचा वेळ शेड्यूल त्यांचं वेगवेगळं असतं. शिरसाट साहेब, तुम्ही तुमच्या पक्षाची बाजू मांडतायत, मला काही दुमत नाहीये, परंतु एक मात्र दिसतंय की जेव्हा उद्धव ठाकरे बोलायचे की भाजप नेहमी दगाफटका करतं किंवा पाठीत खंजीर खूप असतं, आता तुम्हाला असं वाटत नाही की भाजपची बदललेली बॉडी लँग्वेज, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची त्यांची लॉबिंग आणि तुम्ही तुमच्या पक्षासाठी करत असलेली लॉबिंग, कुठेतरी एकनाथ शिंदेना साईडलाईन करणं, हे आता तुम्हाला पटतंय उद्धव ठाकरे? नाही, भाजप आता कधी बॉडी लँग्वेज बदलण्याच्या भानगडीत पडणार नाही. भाजपला एक जे काही
लोकांनी असं गृहीत धरलं नाही का भाजप हे फसवतं, भाजप हे तुम्हाला असं फायदा झाल्यानंतर यूज अँड थ्रो करतं. संजय राऊत तर तेच बोलतात. ते बोलतात. हे सगळे विरुद्ध त्यांना स्वतःला लावून घ्यायचे नाहीत. भाजपने एखादा कमिटमेंट दिली ती पूर्ण करते, ही प्रतिमा त्यांना सुद्धा तयार करायची. म्हणून तुम्ही हे समजू नका सुनील तटकरे भेटले मग आता राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतील आणि शिवसेनेला कुठंतरी बाहेर काढतील, असं कधीही होणार नाही. असं केलं तर भाजपला ते सर्वात जास्त त्रासदायक ठरेल आणि म्हणून भाजप ह्या नीती अवलंबणार नाहीत. एवढी मॅच्युरिटी त्यांच्यात त्रासदायक ठरण्यासारखी आता परिस्थितीच नाही ना, मेजॉरिटी तिकडे आहे, त्यामुळे त्रासदायक कसं ठरेल? मॅच्युरिटी असणं किंवा नसणं हा भाग नाहीये, मेजॉरिटी वगैरे हा भाग नाहीये. परंतु कधी संख्याबळ तर त्यांच्याकडे जास्त आहे. संख्याबळ त्यांचं काय आमचं काय वेगळं नाहीच आहे. आम्ही वेगळं त्याला मानतच नाहीये. म्हणून संख्याबळ हे आमचं सर्वांचं आहे. परंतु तरीही आता सत्ता असली म्हणून आम्ही आता काही करणार अशातला काही भाग नाही. म्हणून आम्हाला सुद्धा लोकांच्या भावनेचा आदर हा करावा लागणार आहे आणि हा आदर करताना कोणताही चुकीचा निर्णय सुद्धा आम्हाला घेता येणार नाही. पण आता काही भाजपचे नेते आहेत किंवा अपक्ष आमदार आहेत, खासदार आहेत, ते असंच म्हणतात की आता एकनाथ शिंदेंनी मोठेपणा दाखवला पाहिजे की 2.5 वर्ष किंवा 2.25 वर्षाचा जो कालावधी होता, देवेंद्र फडणवीस देखील मुख्यमंत्री होते परंतु ते उपमुख्यमंत्रीपदी राहिले. मग आता एकनाथ शिंदेंनी एक पाऊल मागे येऊन बाबा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं, स्वतः उपमुख्यमंत्रीपद घ्यावं, असा समंजसपणा दाखवला पाहिजे असे भाजपचे नेते बोलतात. भाजपचे नेते बोलत आहेत, परंतु आम्ही सुद्धा ते सांगतो ना का एकदा तुम्ही आमच्यावर का हे करता, ब्लेम करता, एकदा वरिष्ठांना निर्णय घेऊ द्या ना. आम्ही एवढं आक्रमकपणे बोलताय तर तुम्ही का असं शांतपणे बोलताय? पक्षाची बाजू तुम्ही महायुती टिकवण्याच्या दृष्टीने बोलताय. मग मला का त्यात मिठाचा खडा टाकायला होता? मला थोडा राहू द्या. आम्हाला ही माहितीमध्ये फूट नको आहे. आम्हाला त्यांच्या आमदारांनी काय बोललं म्हणून मी आक्रमक होऊन त्यांच्यावर तुटून पडावं? तुम्ही तर तुमच्या पक्षाच्या नेत्यासाठी आक्रमक भूमिका तर मांडू शकता. आमची अत्यंत सॉफ्ट भूमिका आहे. ह्यात सॉफ्टपणाचं नुकसान होताना दिसतंय का? आम्हाला आमची भूमिका सॉफ्ट आहे. त्यांना निर्णय घेऊ द्या. त्यांच्या निर्णयाशी आम्ही सहमत आहोत. किती सोपा पर्याय आहे. आम्ही कुठं भांडतोय, आम्ही कुठं असा मोठा असा आग्रह करतोय. आम्ही आमची भूमिका मांडतो. त्या भूमिकेला विसरताय की 2.5 वर्षापूर्वी एकनाथ शिंदेनी आपल्या सर्व आमदारांना 40-50 आमदारांना गुवाहाटीला नेलं, एक मोठं बंड उभं केलं होतं, उद्धव ठाकरेंशी थेट पंगा घेतला होता. आणि आता जेव्हा वेळ द्यायची वेळ आली तेव्हा कुठेतरी भाजप केंद्रातलं नेतृत्व थोडंसं काचकूचपणा करतंय. नाही असं नसतं. केंद्रातही त्यांना आमची आवश्यकता आहे. आमचे बी आमदार खासदार पण आहेत आणि मला वाटतं मोदी साहेब असतील, अमित शाह साहेब असतील, हे एकनाथ शिंदे साहेबाला जाणून आहेत. आणि मी सुद्धा स्वतः पाहिलेलं आहे की एकनाथ शिंदे साहेबाचा शब्द ते खाली पडू देत नाहीत. म्हणून 1-2 दिवस वाट पहा, निश्चित चांगलं काय याच्यातून काहीतरी घडेल. नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर बघूया आता वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये भाजपकडून किंवा केंद्रातून शिवसेनेला काय मिळत आहे. कॅमेरा पर्सन प्रशांत मानेसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.